श्री स्वामी समर्थ। 31 मार्चला स्वामींचा प्रगट दिन येत आहे आणि प्रत्येक सेवेकराला वाटतं की स्वामींसाठी काहीतरी करावं, काहीतरी नवीन आणावं। तर विकत आणण्यापेक्षा आम्ही स्वामींना घरीच सुंदर साधा असा मुकुट बनवायचं ठरवलं आणि माझ्याकडे साधा कॉटनचा ब्लाऊज पीस होता, तर सध्या मी त्याच्यावरच स्वामींना मुकुट बनवत आहे। तर अशा प्रकारे ही पट्टी करून घेतली आपण आणि ती पट्टी अशा प्रकारे दुमडायची की दोन्ही टोकं जी पट्टीची आहे ती त्रिकोणात आली पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपण सुई धाग्याने धावदोरा घालून घेतला। आणि हा मुकुट धावदोरा यासाठी की तुम्ही हा धुवू पण शकता आणि अशा प्रकारे मल्हारी टोपीसुद्धा करू शकता। पहा, हे जे टोक आहे ते मागे दुमडलं की ही झाली मल्हारी टोपी। मागे फक्त 1 हात 2 टाके तुम्हाला घालायचे आणि असा हा मी साधा मुकुट बनवला आहे। मल्हारी आवडत असेल तर तुम्ही मल्हारी टोपीसुद्धा शिवू शकता। तर ज्याप्रमाणे आपण धावदोरा घातलेला आहे बारीकसा, त्यावरच आपल्याला ही गोटापट्टी त्याप्रमाणे शिवत जायचं आहे। तर तुम्ही जेव्हा सुरुवातीला पट्टी बनवली तेव्हासुद्धा ती गोटापट्टी त्यासोबत शिवू शकता। तर मी इथे वरून गोटापट्टी लावली ज्याप्रमाणे धावदोरा होता त्याप्रमाणे, आणि नंतर मग इथे आपण वरती छोटंसं फूल बनवलेलं आहे। तीच गोटापट्टी वळवून आपण छोटंसं फूल तयार केलं आणि ते शिवून घेतलं वरच्या टोकाला। ती गोटापट्टी वळवून आपण छोटंसं फूल केलं आणि मधला भाग हा रिकामा राहू नये म्हणून तिथे मी आपण गोटापट्टीचंच चौरस बनवून घेतला आणि त्या चौरसावर आपण काहीतरी खडा किंवा काहीतरी लावावं। तर माझ्याकडे मणी होता, मोती होता छोटा, तो मी लावला आणि अशी सुंदर स्वामींचा मुकुट आपला तयार झाला।